आज रंकाळ्याच्या पलीकडे असणारं बालिंगे गाव हे पूर्वी कळंब्याच्या काठावरती वसलेलं होतं. ज्या वेळेला कळंब्याच्या पाण्याचा उपयोग हा कोल्हापूर शहरासाठी करायचं ठरलं त्यावेळेला कळंब्याच्या काठावरचे बालिंगे गाव उठवून रंकाळ्याच्या पुढे नेऊन वसवण्यात आलं. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई 100 वर्षासाठी हे राज्य सोडून हिमालयामध्ये गेली. त्यावेळेला इथल्या जनतेचा सांभाळ हा कात्यायनीनं केला, म्हणून या कात्यायनीचा सन्मान देवीच्या महात्म्यात मोठा मानला जातो. त्या मंदिराच्या समोर अमृतकुंड नावाची दगडी पायऱ्यांची विहीर आहे. सुंदर अशा या पायऱ्यांच्या विहिरीमध्ये अनेक प्रकारचे कासव, मासे आपल्याला दृष्टीस पडत असतात. नमस्कार. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे कोल्हापूरच्या चारही दिशांना 4 द्वारदेवतांची स्थापना आहे. त्यापैकी दक्षिण दिशेची द्वारदेवता म्हणजे कात्यायनी. कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरती कोल्हापूर पासून साधारणपणे 10 किलोमीटरच्या अंतरावरती भगवती कात्यायनीचं मंदिर. खरं तर कोल्हापूर शहरापासून लांब कळंबा तलावाच्या पुढे असं या देवीचं स्थान होतं, पण आता सध्याच्या वाढत्या वस्तीमुळे कात्यायनीचा हा मंदिर परिसर सुद्धा लोकवस्तीमध्ये योग आहे. कात्यायनी ही उत्तराभिमुख देवता. तांदळाच्या स्वरूपात विराजमान असलेल्या या कात्यायनीचं 3 खणाचं मंदिर, गाभारा, अंतराल, मंडप अशा 3 खणाच्या मंदिराच्या समोर अमृतकुंड नावाची दगडी पायऱ्यांची विहीर आहे. सुंदर अशा या पायऱ्यांच्या विहिरीमध्ये अनेक प्रकारचे कासव, मासे आपल्याला दृष्टीस पडत असतात. काठावरती असलेल्या सुंदर अशा चौथऱ्यावरती नारायण स्वामींच्या साधनेचं स्थान आहे आणि त्याचबरोबर कात्यायनीच्या सभामंडपातच दर्शन घडतं ते भैरवाचं. पूर्वाभिमुख असा हा भैरव कात्यायनीचा आणि एकूणच या क्षेत्राचा क्षेत्रपाल मानला जातो. कोण्या एकेकाळी करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे देवासुर संग्रामाच्या वेळेला रक्तबीज नावाच्या दैत्याचा संहार करण्यासाठी देवीनं पहिल्यांदा भैरवाला पाठवलं. अंबाबाईनं पहिल्यांदा भैरवाला पाठवलं आणि त्या भैरवांबरोबर युद्ध सुरू केल्यानंतर त्या असुराच्या प्रत्येक थेंबातून, रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन असुर तयार व्हायला लागल्यावरती त्यानं कात्यायनीचं आवाहन केलं. त्याप्रमाणे अमृतकुंडातून भगवती कात्यायनी प्रगट झाली आणि तिनं युद्ध केलं. कालरात्रीच्या मदतीनं तिनं या रक्तबीजाचा संहार केला आणि करवीर क्षेत्राच्या दक्षिण दिशेच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन ती उत्तराभिमुख विराजमान झाली. या मंदिर प्राकारातच अमृतकुंडाबरोबरच संजीवनी कुंड नावाचं एक छोटंसं कुंड झाकलेल्या स्वरूपात, तर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या परशुराम कुंड आपल्याला पत्र्याच्या शेडमध्ये पाहायला मिळतं. भगवान विष्णूंचा 6वा अवतार असणारे परशुराम या क्षेत्राची प्रदक्षिणा करत, पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करत या करवीर क्षेत्री आले आणि या करवीर क्षेत्री आल्यानंतर त्यांनी करवीर निवासिनी श्री जगदंबा महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईला विचारलं की या युगामध्ये माझ्या हातून जी काही कृत्य झाली ती देवता कृत्य म्हणून झाली असती तरी त्यांचा पाप भार माझ्या माथ्यावरती आहे, मातृहत्येसारखं पातक माझ्या माथ्यावरती आहे, तर त्याचं निष्कृती कशी होईल? तर त्यावर जगदंबेने सांगितलं की तू कात्यायनीकडे जा आणि कात्यायनीकडे स्वतःचं कुंड निर्माण करून तू त्या स्वतःच्या पापांची निष्कृती कर. अर्थातच ही पाप नव्हेत, कारण हा तुझा अवतार कार्याचा भाग होता, तरीही लोकशिक्षेसाठी तू या तीर्थाची निर्मिती कर असं म्हटल्याबरोबर परशुराम कात्यायनी जवळ आले आणि देवीच्या पाठीमागं स्वतःच्या नावाची कुंडाची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी आपल्याला परशुरामांची सुद्धा मूर्ती खंडित स्वरूपामध्ये पाहायला मिळते. वरच्या बाजूला माता रेणुकेचं स्वयंभू स्थान आहे. असेही कात्यायनीचं मंदिर शहरापासून साधारणपणे 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला देवीचं दर्शन घडतं. दर अमावस्येला इथं महाप्रसाद असतो. कार्तिक अमावस्या हा देवीच्या वार्षिक उत्सवाचा दिवस आणि सगळ्यात गमतीचा भाग असा की आज रंकाळ्याच्या पलीकडे असणारं बालिंगे गाव हे पूर्वी कळंब्याच्या काठावरती वसलेलं होतं. ज्या वेळेला कळंब्याच्या पाण्याचा उपयोग हा कोल्हापूर शहरासाठी करायचं ठरलं त्यावेळेला कळंब्याच्या काठावरचे बालिंगे गाव उठवून रंकाळ्याच्या पुढे नेऊन वसवण्यात आले. आजही बालिंगा गाव नव्या जागे जरी पाहायला मिळालं तरी या बालिंगा गावाची ग्रामदेवता म्हणून कात्यायनीलाच सन्मान दिला जातो. बालिंगा गावचे नागरिक दरवर्षी नवरात्रामध्ये या कात्यायनीच्या देवळातच आपला नवरात्र महोत्सव साजरा करतात. कुठल्याही कार्याच्या वेळेला ग्रामदेवता म्हणून याच कात्यायनीला आमंत्रण देतात. इतकंच नव्हे तर एप्रिल महिन्यात असलेल्या कात्यायनीच्या एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान असलेल्या उत्सवाच्या वेळेला कळंब्याची जगदंबा महालक्ष्मी अर्थात अंबाबाई कात्यायनी देवीच्या भेटीला येते. असा एकूणच करवीर क्षेत्राच्या रक्षक देवतापैकी दक्षिण दिशेची द्वारदेवता रक्तबीजाची मर्दिनी म्हणजे भगवती कात्यायनी. याच कात्यायनीच्या परिसरामध्ये अमृतकुंडातूनच कोल्हापूरच्या जीवनदायिनी असणाऱ्या पंचगंगेची उपनदी अर्थात जयंती नदीचा उगम मानला जातो. याच अमृतकुंडातून जयंतीचा उगम होतो. देवासुर संग्रामाच्या वेळेला याच जयंतीचं पाणी प्रोक्षण करून देवीनं दैत्यांना मारणाऱ्या देवांना पुन्हा एकदा उठवल्याचं सांगितलं जातं.
अशा शुद्ध पाण्याचा प्रवाह असणाऱ्या जयंतीचं स्वरूप बदललेलं आपल्याला ठाई ठाई बघायला मिळतं. पण मूळ स्वरूपात प्रवाहित जयंती जर पाहायची असेल तर कात्यायनीचं दर्शन अवश्य घ्यावं. कात्यायनीच्या बाबतीमध्ये अनेक ज्या लोकसमजुती आहेत त्यापैकी एक महत्वाची समजूत म्हणजे कात्यायनी ही विवाह इच्छूंची देवता मानली जाते. अनेक ठिकाणी अशी पद्धत आहे की ज्या वेळेला एखाद्या विवाह कार्यामध्ये उशीर होतोय असं दिसून आलं तर वधूवर आपली इप्सित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या भगवती कात्यायनीला साकडं घालतात आणि कात्यायनीच्या कृपेनं त्यांचा विवाह योग लवकर जुळून येतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे विवाह इच्छूंच्या दृष्टीनं एक प्रिय देवता म्हणून कात्यायनीकडे पाहिलं जातं. कात्यायनीच्या बाबतीत आणखी एक उल्लेख असा आहे की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई 100 वर्षासाठी हे राज्य सोडून हिमालयामध्ये गेली. त्यावेळेला इथल्या जनतेचा सांभाळ हा कात्यायनीनं केला म्हणून या कात्यायनीचा सन्मान देवीच्या महात्म्यात मोठा मानला जातो. अजूनही जगदंबा अंबाबाईच्या आरतीच्या वेळेला कात्यायनी 9 कोट सख्यांसह आरती करते असा उल्लेखही आपल्याला करवीर महात्म्यात पाहायला मिळतो. कात्यायनीचा हा मंदिर परिसर हा अरण्याचा जंगलाचा भाग असल्या कारणानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये शिकारीच्या निमित्तानं या ठिकाणी येणं हे महाराजांच्यासाठी नित्याचं होतं आणि अशा अनेक शिकार प्रसंगाची छायाचित्र सुद्धा या कात्यायनी मंदिरात पूर्वी आपल्याला लागलेली पाहायला मिळतात. या शिकारीच्या निमित्तानं छत्रपतींचे चरणस्पर्श या मंदिराच्या परिसराला झाले याच्या स्मृती अजूनही अनेक जुनी जाणती लोक आपल्याला नेहमी सांगत असतात.